इस न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। उमेदवारी मागे घेण्याच्या वादाला शुक्रवारी रक्तरंजित घटना समोर आली आहे। जोशी गल्लीत मनसेच्या बाळासाहेब सर्वदेंचा खून झाला। तिकीट न मिळाल्याचा जाब विचारण्यावरून उमेदवाराच्या पुतण्याची सपासप वार करून हत्या करण्यात आली। यानंतर भाजप नेते शंकर शिंदेचे कार्यालय देखील फोडण्यात आले। नेमकी ही घटना काय होती याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे। सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 क हा महिलांसाठी राखीव आहे। अर्ज माघारी घेण्यावरून शुक्रवारी भाजपच्या 2 गटात वाद झाला होता। प्रभाग 2 मध्ये शालन शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सर्वदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्या स्वतः भाजपकडून लढण्यास इच्छुक होत्या। दरम्यान रेखा सर्वदे यांनी अर्ज माघारी घ्यावी यासाठी शिंदे आणि सर्वदे या 2 गटात झालेल्या भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे यांचे कार्यालय देखील फोडण्यात आले। मात्र त्याचवेळी शिंदे गटाच्या लोकांनी मध्यस्थीसाठी आलेल्या बाळासाहेब सर्वदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, असा आरोप सर्वदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे। उपचारादरम्यान सर्वदे यांचा मृत्यू झाला। भाजपचे सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचा मुलगा डॉक्टर किरण देशमुख हे प्रभाग 2 ड मधून निवडणूक लढवत आहे। हा प्रभाग बिनविरोध करण्यासाठी विजयकुमार देशमुख गटाकडून प्रयत्न सुरू होते। यातूनच प्रभाग 2 क मध्येही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते। यातूनच भाजपच्या 2 गटात शुक्रवारी वाद झाला आणि रेखा सर्वदे यांनी अर्ज माघार घ्यावा यासाठी दबाव आणला गेला आणि या सर्व प्रकरणात मनसेच्या बाळासाहेब सर्वदे यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। भाजपच्या माजी नगरसेवक शंकर शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी चाकू आणि कोयत्याने वार करून बाळासाहेब सर्वदे यांची खून केल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात नातेवाईकांनी व मनसेच्या नेत्यांनी आरोप देखील केला आहे। या घटनेचा अधिक तपास जेलरोड पोलीस करत असून नेमके कारण पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहे। सोलापुरात आपल्या स्वप्नातील घर घ्या फक्त 21,000 रुपये भरून। फक्त RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या गृहप्रकल्पात या ठिकाणी मिळणार 1 BHK फ्लॅट फक्त 6,80,000 रुपये मध्ये। नई जिंदगी रोड सोलापूर विमानतळाच्या पाठीमागे महापालिका हद्दीत। जर तुमच्याकडे 3 वर्ष जुने बांधकाम कार्ड असेल तर हा 1 BHK फ्लॅट तुम्हाला मिळणार 6,80,000 रुपये मध्ये। सोलापुरात RSM युनिटी स्मार्ट सिटीचा भव्य गृहप्रकल्प 1 BHK फ्लॅटची मूळ किंमत 11,80,000 रुपये। पहिल्या 300 ग्राहकांना 50,000 रुपयांचा धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे। तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला 2,50,000 रुपयांचा लाभ देखील मिळेल। पक्के घर नसणाऱ्यांना सोलापुरात घर घेण्याची सुवर्ण संधी। या प्रोजेक्ट मध्ये गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, अंतर्गत रस्ते, लिफ्ट, भव्य पार्किंग, एंट्री गेट, सिक्युरिटी केबिन, सिनियर सिटीजन पार्क आणि पाण्याची व्यवस्था। प्रत्येकाच्या स्वप्नातल्या आणि प्रत्येकाला परवडणारे घर RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या मजरेवाडी येथील प्रोजेक्ट मध्ये। बुकिंग करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025। अधिक माहितीसाठी आणि साइट व्हिजिट साठी संपर्क करा 9096 70 67 61 91 12 23 22 37 91 12 23 22 38।